की जय भगवान गोपाल जय ईश्वर भगवान की जय। ओम नमः पार्वती पते हरे राम नारायण शंकर। सत्यं परं सत्यं परं सत्यं परं गोपाल कृष्ण भगवान की जय। मागा सकळ कर्माचा संन्यास तुम्हीच निरूपला होता बहुवस तरी कर्मयोगी केली अतिरस पोखीत सापडते। भगवान श्रीकृष्णाला अर्जुन प्रश्न विचारत आहे। पाचव्या अध्यायाची दुसरी ओवी आहे। भगवान अर्जुन म्हणतो, देवा तुम्ही तर सांगितलं होतं की कर्माचा त्याग करायला। अनेक प्रकाराने तुम्ही सांगितलं कर्मसन्यास म्हणजे कर्माचा त्याग। निरोपीला होता बहुवस अनेक प्रकारे सांगितलं, खूप वेळा सांगितलं। पुन्हा तुम्ही अशा प्रकारे कर्माबद्दल तुम्हाला एवढा रस कशाला पाहिजे? कर्म करण्याबद्दल एकदा सांगता कर्म करा, एकदा सांगता करू नका। कर्माचा त्याग करा। ऐसेत व्यर्थ बोलता आम्हा नेणतयाच्या चित्ता आपुली चाडे श्री अनंता उमजन ओढे। तेव्हा हे प्रभू श्री अनंता असं डबल तुम्ही बोलू नका। इकडनंही बोलता ना इकडनंही बोलता असं कुठं असतं नाही। कर्म संन्यासही म्हणता, कर्म कराही म्हणता। मग आमच्यासारख्या अज्ञानाने काय करावं? करावं का करू नये? आपुली चाडे श्री अनंता, आम्हाला तर आमच्या इच्छेप्रमाणे निर्णय घेता येत हो नाही। आम्ही निर्णय घेण्यात ते समर्थ नाही। तो काय करावं काय ते सांगा ना तुम्ही, करावं ते न करावं। ऐके एक सारा ते बोधिजे तरी एकनिष्ठची बोलीजे। एक तत्व सांगा, एक सार सांगा। आणि काय सांगावं तुम्हाला, काय सांगू आता बस तर तुम्हाला काय बोलावं जास्त? तुमच्यासारख्याला तुम्ही एक तत्व सांगा, एकनिष्ठ सांगा ना। घटकीत हे सांगताय, घटकीत ते सांगताय, करा म्हणताय, नको म्हणताय। मग आमच्यासारख्या अज्ञानाने काय करावं? करावं की न करावं? तरी याची लागे तुमते म्या रावळासे विनविले होते जे हा परमार्थ ध्वनिते न बोलावा। अर्जुन म्हणतो, देवा तुम्हासारख्या थोरांना काय विनंती खरंच मागं केली होती मी काय? मी तुम्हाला मागे विनंती केली होती, म्या राहुलाशी विनविले होते।
राहुल म्हणजे मोठ्या माणसाला. तुमच्यासारखे मोठे आहात तुम्ही. तुमच्यासारखं मोठं कोणीच नाही आहे. सर्वाधिक देवादेव मोठा आहे. मग तुमच्यासारख्याला नेहमीच काय सांगावं. तुम्हाला विनंती केली होती की हा परमार्थ जो आहे, जे हा परमार्थ ध्वनिते न बोला. ध्वनिते याचा अर्थ गुढ, गुह्य बोलू नका. मोकळा सांगा, उघड सांगा. तुम्ही गुह्य तत्व जर बोलत राहिले तर आम्हाला काही कळणार नाही. गुढ बोलू नका असं मला मागेच मी सांगितलं होतं की मोकळं मोकळं बोला, म्हणजे आम्हाला कळेल. आम्ही तर अज्ञानी आहोत, आम्हाला कसं कळेल. जो परिणामीचा निर्वाळा तरी मागील असे देवा, आता प्रस्तुते उकल देखावा. सांगे तोही माझी बरवास मार्ग कवन. ठीक आहे, जाऊ द्या, आता मागचं राहू द्या, पण निदान आता तरी सांगा ना. आता प्रस्तुती उकल देखावा. आता या प्रस्तुत विषयाबद्दल निर्णय करा, निर्णय सांगा. उकल देखावा हे निर्णयाचं बोला. असं गुह्य गुढ बोलू नका. सांगे दोही माझी बरवा मार्ग कव. मग आता दोन मार्ग आहेत. एक कर्माचा त्याग आणि दुसरा मार्ग आहे कर्म करा. मग आता करावं का ना करावं, दोन्हीतून कोणतं योग्य आहे ते सांगा ना तुम्ही. द्वयर्थ बोलू नका. खूपच छान. काय म्हटलं त्याने अर्जुनाने, की जाऊ दे आता मागचं पुष्कळ आपण, मी बोललो तुम्हाला, तुम्ही बोलले मला सांगितलं, ते मागचं जाऊ द्या. पण सध्या प्रस्तुत कालामध्ये जे निर्णय आहे, हो की नाही, करावं की नाही, या निर्णयात्मक सांगा. दोन्हीमध्ये मार्ग कोणता योग्य आहे. न करणं, त्याग करणं योग्य आहे का कर्म करणं योग्य आहे ते सांगा. परिणामीचा निर्वाळा. अचुंबित ये फळा. परिणामीचा निर्वाळा, अचुंबित ये फळा आणि अनुष्ठिता प्रांजळा सावी. या सगळ्या गोष्टी त्यात आल्या पाहिजेत. काय जो परिणामीचा निर्वाळा. मला आता एकाने विचारलं फोन करून, पुष्पताई येतात का? म्हणलं कधी कधी, नेमाने येत नाही. काल म्हणलं काल नव्हतं, परवा नाही विचारलं मला, बसू बोल केलं किंवा येतात का पुष्पताई? म्हणले कधीतरी येतात, कधीतरी नाही येत. इथं असलं तर येतात. कळलं का काय सांगितलं अर्जुनाने? परिणाम कसं पाहिजे? औषध गोडही पाहिजे आणि गुणही आला पाहिजे. औषध कसं पाहिजे? गोडही आलं पाहिजे आणि गुणही आला पाहिजे. काय? परिणामीचा निर्वाळा. परिणामी गोड असलं पाहिजे.
अचुंबित ये फळा. अचुंबित याचा अर्थ अचूकपणाने फळापर्यंत गेलं पाहिजे, अचूकपणाने, बिनचूक. आणि अनुष्ठिता प्रांजळ असावी. आणि आचरण करण्याकरता सहज पाहिजे, सरळ पाहिजे, खड्डे खोड्डे नको, सोपं पाहिजे. जैसे निद्रेचे सुख न मोडे आणि मार्ग तरी बहुसाल सांडे. असे रस्ते नाही ना, तर गाड्या नाही तसे म्हणून. जैसे निद्रेचे सुख न मोडे. एकदा डोळा लागला की झोप मोडलीच नाही पाहिजे, अशा गाड्या आहेत का? नाही. आणि मार्ग तरी बहुसाल सांडे. आणि खूप गेलं पाहिजे लांब. मी देगलूरला होतो, मला महाराजांनी सांगितलं पंढरपूर काहीतरी आणायला. मग मी लातूरला बसलो गाडीमध्ये. लातूरला बसल्यानंतर शेजार, आता मला गाडीत बसायला झोप येते. शेजारच्याला सांगितलं मला पंढरपूर आल्यावर जागू करा बरं का, याचा कदाचित मला जाग येणार नाही, घडलेली गोष्ट आहे. मग त्यांनी काही मला जाग केलंच नाही. आणि मिरज जवळ आल्यावर तो आला वर तपासायला तिकीट 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 तिकीट. मी जागा झालो, म्हणलं कुठं आलो आपण? ते म्हणले मिरजला. मिरज? मी कधी गेलोच नव्हतो मिरजला. बरं ठीक आहे बाबा, आता काय करता? उतरच जाऊन म्हटलं मला उतरायचं आणि म्हणजे तुमचं तिकीट तर पंढरपूरचं आहे. हो म्हटलं मला झोप लागली, या माणसाला सांगितलं मी, यांनी काही मला उठवलं नाही. झालं बसलो तिथं, बसलो झालं. रात्र गेली, सकाळ उजाडली. कुठंतरी मी स्नान, आता काही कपडेही नव्हते जवळ, काही स्नान केलं, कसं तरी नित्यनेम केला. बसलो हरी हरी करत. आता गाडी कुठे? तिथे एक गंधावाला माणूस आहे, वारकरी होता तो. ते म्हणले का बरं तुमचा चेहरा सोकड्यासारखा दिसतो? तसं काय नाही म्हटलं. नाही दिसतो. तुम्ही काय कुठं कधी आला तुम्ही? म्हणलं रात्री उतरलो. इथं कसं काय उतरले? अहो म्हणले मी पंढरपूरला, मी धोंडामारांचा शिष्य आहे, मला तिथं पंढरपूरला उतरायचं, मला जागच नाही आहे. असं मग तुम्ही जेवण वगैरे कसं जेवण कसं काय? आता पंढरपूरला गेले, त्यांच्याकडे होते पक्ष, जेवायला येतात. म्हटलं हो, वारकऱ्याकडे जेवायला काय हरकत? पुरणपोळी चालते. मला उत्तम, तेव्हा सगळं चालत होतं बरं. सगळं म्हणजे वो काही म्हणू नका. नेलं हो त्याने मला उत्तम दुधन तुपण पोळ्यान पोटभर जेव घातलं मला. मी येतो म्हणले बरोबर. आले ना, चांगला माणूस होतो. गाडी आली की मला चढवलं. त्याने लगेच स्टेशन ते भेट घेतली. त्यांना काही बोलू ना, त्यांना पंढरपूरला उतरायचं. का तिकीट काढू मी? नाही म्हणले, तुम्ही तिकीट नाही काढू, मी पंढरपूरला उतरविणार. आणि मग मी पंढरपूरला आलो. मी कसं करायला सांगितलं? हे निद्रेचे सुख न मोडे, कसं करायला सांगितलं? काय जे गाडीत बसलो जे झोपलो, ते झोप मोडलीच नाही. आणि मार्ग तरी बहुसाल सांगे. कुठं लातूर कुठं मिळायचं काय? तैसे सुखासना सांगडे सोहपे होय. किंवा अशा प्रकारे झोप तर मोडली नाही पाहिजे, रस्ता तर लांबचा काढला पाहिजे. विमानात सुद्धा नाही तसं होत, धक्के बसतातच. का नाही बसतात विमानात धक्के? तेव्हा तैसे सुखासना सांगडे सोहपे होय. सुखदायक आसन सुखासना सांगडे.
म्हणजे ज्याच्यामध्ये आपण बसतो आहोत ते अगदी सुखाने बसता आलं पाहिजे. इकडून रेटतात तिकडून कोपरं खळ्या हाणतात असं नको आहे. काय सुखाने बसता आलं पाहिजे. सोहपे होय. आणि असे मग ते मेणा म्हणा, पालखी म्हणा, काय परमार्थ तसा मार्ग सोपा पाहिजे. मेण्यासारखा, पालखीसारखा. पालखीत बसल्यावर काय ताकद येते बोह्यांची पालखी हलवायला. राजाने त्यात बसलेला काय मेणा म्हणा, मेण्यात राणी, राजा पालखीमध्ये, तर त्या पालखी अजिबात हालत नाही आहे. ते काय जडभरताची पालखी थोडीच आहे. जडभरताची उड्या मारीत, हा. किडामुंगी आले की मारली उडी की याचं टाळकं शेकलंच त्या राजाचं, असं होतं ते. पण म्हणजे जिथं ज्या मेण्यामध्ये, पालखीमध्ये कुठल्याही प्रकारचा त्रास होत हो नाही. आणि मार्ग तर खूप. तसं परमार्थाचा मार्ग पाहिजे, गोड पाहिजे, सोपा पाहिजे, कुठल्या प्रकारचा त्रास झाला नाही पाहिजे. पहा आता अर्जुन म्हणतोय ना, येणे अर्जुनाचे नि बोले देव मनी रिझले, मग होईल ऐके म्हणितले संतोषोनी. असं जेव्हा अर्जुन बोलला तेव्हा त्या बोलण्याने देवाला खूप आनंद झाला. अर्जुनाने विचारलं, तुम्हाला काही कळत नाही? काही विचारलं नाही. भगवंताला खूप बरं वाटलं. विचारायला पाहिजे आणि विचारल्यानंतर उत्तर द्यायला पाहिजे. तुम्हाला काय कळतं म्हटल्यावर मग कसं काय झालं? नाही जमत. विचारणारा पाहिजे आणि विचारणाऱ्याला योग्य उत्तर देणाराही पाहिजे. मग अशा प्रकारे देवाला खूप बरं वाटलं. देवाला आनंद झाला मनामध्ये अर्जुनाने विचारल्यानंतर. काही हरकत नाही, काहीतरी विचारलं नाही अर्जुनाने. बरं, तुम्ही जे सांगितलं, घटकीत कर्माचा संन्यास म्हणता, घटकीत कर्म करा म्हणता, या दोन्हीपैकी योग्य कोणतं आहे, मार्ग कोणता चांगला आहे काय? मग होईल एके म्हणितले संतोष होण्या. आणि मग अशा प्रकारे भगवान संतुष्ट झाले आणि सांगितलं, अर्जुना तुझ्या म्हणण्याप्रमाणेच होईल. म्हणजे बोलायचं नाही, पत्र बोलावं लागलं. म्हटले भगवान म्हणतो ना, मी नाही काय, तुझ्या म्हणण्याप्रमाणेच घडेल, काळजी करू नकोस. देखा कामधेनू ऐशी माय, माऊली म्हणतात आता हे, सदैव जया होय, तो चंद्रही परील आहे खेळावया. काय माऊली ज्ञानराज म्हणत आहेत की श्रोते सज्जनांना सांगतात माऊली ज्ञानराज, असं पहा की कामधेनू सदैव, सदैव आणि पायाळा असं म्हटलेलं आहे माऊलीनं. सदैव म्हणजे भाग्यवान. परमार्थ कोणालाही घडतो काय? कोणाला नाही. भाग्यवानाला परमार्थ घडतो, पुण्यवानाला परमार्थ घडतो, कोणालाही घडत. म्हणून म्हणावं लागलं माऊलीला, बहुत सुकृताची पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा दासद्गुरूचा तोच जाणे. त्याला पूर्वजन्माची पुण्याही लागते, मग घडत असते. काय सदैव जया हो, हे जो भाग्यवान आहे आणि ज्याला भाग्याने कामधेनूसारखी मिळाली. भगवान कोण आहेत? सद्गुरू कोण असतात? सद्गुरू आणि भगवान हे कामधेनू आहेत, लक्षात ठेवा. कामधेनू कल्पतरू चिंतामणी आवडीची धनी पुरविती. मग तो चंद्रही, जर कामधेनू आई भेटली भाग्याने आणि त्याने म्हटलं चंद्र पाहिजे, त्याचा खेळायला चंद्रसुद्धा आणून देईल. कोण? ती कामधेनू. कामधेनू म्हणजे भगवान किंवा सद्गुरू. पाहे पा श्री शंभूची प्रसन्नता, तया उपमन्यूची आर्ता. काय क्षीराब्दी दूध भाता देईच ना, ते उपमन्यू एक
त्यांना काही कळतही नाही, ते रोज त्यांना येतात. मराठी समजत नाही. हो बोलू नका ना. साधू बाबा व्याघ्रपाद नावाचे ऋषी होते आणि त्यांचा मुलगा हा उपमन्यू. पण त्यांच्याकडे खूप गरिबी. काय? साधूकडे गरिबीच असते, श्रीमंती नसते. आणि जे श्रीमंत असतात ते साधू नसतात, ते धंदेवाले असतात. ज्यांच्याकडे कोटीनं पडलेले आहेत ते धंदेवाईक. कळलं का? साधूकडे नसतं काही. म्हणून म्हटलं शंभूची प्रसन्नता तया उपमन्यूची अर्था. उपमन्यू त्या व्याघ्रपादांचा मुलगा. तेव्हा त्याला रोज आईनं पीठ पाण्यात कालवायचं आणि ते द्यायचं. एक दिवशी त्याच्या मित्राने बोलवलं. लहान पोरं होते. म्हणजे चल रे आपल्या घरी. नको म्हणलं, माझी आई रागवली. अरे चल मग जाऊ आप तुझ्या घराकडे. नेलं घरी. मोठ्याचं पोरगं होतं ते. मग त्याने दूध दिलं प्यायला. उपमन्यू म्हणलं काय रे, काय रे म्हणजे. अरे दूध आहे ना. दूध हे असं दूध असतं काय. माझी आई वेगळंच देते, अशी चव नसते त्याला. अरे म्हणलं हे दूध आहे खरं. घरी गेला, विचारलं आई कुठे गेलतास दूध प्यायचं. दूध तू दूध देत नाही मला, बनवतेस मला. म्हणजे ज्याला खरं दूध मिळालं वाटतं प्यायला. ते माझ्या मित्राकडे गेलो, त्याने मला दूध दिलं आणि तू पीठ देतेस पाण्यात घालून मला. अरे बाबा आपली गरीबी परिस्थिती आहे. मग दूध कोण देतं असतं. म्हणजे देव. आता ते होते शिवाचे भक्त. आणि मग गेला तो. शिवदेव भगवान शंकर देतात. हो गेला धावत 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 गेला आणि त्या पिंडीवर जाऊन पडला तो. एक दिवस झाले, 2 दिवस झाले, तहान नाही, भूक नाही, पाणी नाही, अन्न नाही, काही नाही. पडला. वडिलांनी विनंती केली, आईनं केली, अजिबात ऐकायचं नाही. तुम्ही बोलू नका, मला दूध पाहिजे. झालं 2-3 दिवस. एक दिवशी काय झालं, ते एक असा आवाज झाला मोठा. एखादा खांब पडला. त्याने ती मिठी मारली त्या शिवलिंगाला. हे बाबा माझ्या अंगावर पड, माझ्या देवाच्या नको पडू. काय एक सर्पच आला. अशी त्याला भीती दाखवली. ते म्हणलं मला काही का होईना, पण माझ्या देवाला नाही झालं पाहिजे. भगवान प्रसन्न झाले. ते म्हणला तुम्ही कोण. अरे मी देव आहे. देव असला असतो काय देव. ज्यांनी कधी पाहिलं नाही वाघाचं कातडं, काय हत्ती गजे चर्म व्याघ्रांबर. हत्तीचं नेसलंय, वाघाचं पांघरलेलं आहे, हा सरपण, ते रुद्राक्षाचे माळान, ते डमरून, त्रिशूळण, हे असलं देव असतो काय म्हणे. थांब माझ्या आईला घेऊन होते. ते पळतच गेलं. 2-4 दिवस उपाशी पण पळत गेलं ते. काय रे कशाला आलास, का आलास. अगं म्हणजे एक बाबा आला तिथं. विचित्र आहे फार दिसायला. आणि ते म्हणतो मी देव आहे. मग मला तर काही माहीत नाही. चल बरं तू. गेली आई. तिला कुठं दिसतोय. कुठे. अगं ती काय म्हणली दिसतोय. भिंतीला उभा आहे. नाही म्हणले मला दिसत नाही. द्या म्हणले असली नाटकं नको करू. लहान पोरं होतो, हुशार असत पोरं बोलायला. माझ्या आईने काही दिसत नाही तू. नाही तर मग मग धडक गेली पायावर. दिसले बघ. ती घळघळा रडू लागली. अरे आम्ही आयुष्य गेलो, आमच्या स्वप्नात नाही कधी आलं, आणि तुला प्रत्यक्ष देव. वा. बरं जाऊ द्या ते. बोल म्हणले. म्हणू काय पाहिजे तुला. देव मला काही नाही पाहिजे, फक्त वाटीभर दूध पाहिजे, दुसरं काही नाही. महाराजांनी फार सुंदर वर्णन केलं.
उपमन्या कारणे कैसे धावसी लवलाही पाजी प्रेम प्राण क्षीर सागरा ठाई. मग आता वाटीभर मागितलं आणि वाटीभर दिलं तर आबरू कोणाच जाईल? देवाची जाईल. म्हणून देवाने क्षीराचा सागरू उपमन्या काय आढळपदी बाळ बैसविला धुरू क्षीराचा सागरू उपमन्या. ध्रुवाला मांडी मागितली आढळपदी, उपमन्याने वाटीवर दूध मागितलं त्याला क्षीराचा सागरच देऊन टाकला. तिथे उदाहरण दिले. पाहे पा श्री शंभूची प्रसन्नता. भगवान शंकर प्रसन्न झाले तर काय देणार नाहीत, काय वाटेल ते देतील. आणि जर बिघडले तर सर्व तिसरा डोळाच उघडायचा. हे सगळा सत्यानाश असा आहे. म्हणून पाहे पा श्री शंभूची प्रसन्नता तया उपमन्यूची या आरता. तो काही का असेल, आपण 4-5 दिवस त्याला काय ध्यास होता, देव तो कुठं होता, सारखा पिंडीवरच पडलेला, दुसरा विशेष नाही त्याचा. तसं वक्त लागतं तेव्हा देव प्रसन्न होत असतो. आपलं काय, कधी तर घेतलं देवाच नाव तर कधी घेतलंच नाही तर असं नाही ना. नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ हो सदा नाम घोष करू हरिकथा काय सततं कीर्तयंतो माम. सतत म्हणजे देव प्रसन्न होतात. आपलं कधी जमलं नाही तर नाही जमलं. म्हणून भगवान शंकर जर प्रसन्न झाले तर पहा त्या उपमन्याला काय क्षीराब्दी दूध भाता देशिना. प्रसन्न झाल्यानंतर भगवान काय देणार नाहीत. अकर्तुम कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती आहे त्यांची. काय म्हणून तैसा अवतार याचा कोरुठा. मग काय दिलं दूध भाता करता उपमन्यूला? क्षीराचा समुद्र दिला. त्याप्रमाणे भगवान शंकर भगवान श्रीकृष्ण दोन आहेत का? दोन आहेत? एकच. लक्षात ठेवा. ब्रह्मदेव काय, भगवान शंकर काय, भगवान विष्णू काय. आम्ही भेद पाहतो म्हणून आमची भक्ती होतच नाही. आमची भक्ती होतं नाही. शिव 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 हरी हरी गेलं कुठे असं होतं. त्याच्यामुळे आम्हाला काही देव प्रसन्न होत हो नाही आहे काय. म्हणून भेद हरिहरा भेद नाही नका करू वाढ. काय एकेकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई. ते एकच आहेत सगळे, वेगळे थोडेच आहेत. आम्ही वेगळं पाहतो. वेगळं पाहिलं की भक्ती होत हो नाही आहे. माझा पांडुरंग शिवच आहे, शिव माझा पांडुरंगच आहे. असा अभेद तत्वाने जर तुम्ही भक्ती केली तर ती भक्ती फलद्रूप होतं. आम्ही कुठल्या देवाला गेलो की ते पांडुरंगाला विसरून जातो आणि ते देवाच्याच मागं लागतो. तो देव म्हणतो इथे सोपं आहे काय, मीन तुझं वेगळं आहे का, इकडे घ्यायला बोंबलं झाला तुम्ही. आता आम्हाला सवय बोंबलायची आणि भटकायची. काय म्हणून त्रिवेणी संगमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. काय मग कुठं जायची गरज आहे का? कुठं जायची गरजच नाही. पण आमच्याकडे पैसा असतो, मजा करायची असते. काय त्याच्यामुळे जातात लोक तीर्थयात्रेला. नाही जाण्याबद्दल माझं दुमत नाही, जरूर जावं. पण त्या विधी काय आहे तीर्थाचा तो विधी साधला पाहिजे. विधी साधला नाही तर त्याला उपयोग हो नाही आहे. लक्षात ठेवा. तीर्थाचा विधी आहे काय स्नान करणं, तिथले जे साधुसंत आहेत त्यांचं दर्शन आणि त्यांचा बोध घेणं हा तीर्थाचा विधी आहे. काय मुद्दा काय मात्र आलेला
की अशा प्रकारे तैसा औदार्याचा कुरुठा. काय? भगवान श्रीकृष्ण कोण आहे? कुरुठा म्हणजे कुरुठा कोठार, घर. भगवान काय आहेत? औदार्याचा कुरुठा. औदार्याचं घर आहेत भगवान. काय? उदार तू हरी. भगवान उदार आहे. काय? साधू संत भांडतात देवाला. काय? सांग तू कवना काय दिले उदारांचा राणा म्हणविषयी आपण नामदेव भांडतात देवा. सांग तू कवना काय दिले. तू स्वतःला उदाराचा राजा समजतो. काय दिलंस तू आम्हाला? काय काहीच दिलं नाही. काय? तुम्हाला काय पाहिजे? आम्हाला काहीच नाही पाहिजे. तू पाहिजे. तू एकाला आवडेस. तुझ्याशिवाय मला काही आवडत हो नाही आहे. भक्ताला काय आवडतं? फक्त देव आवडतो. संसार आवडत? संसाराचं काही मागत ते नाही. लक्षात ठेव. म्हणून म्हटलं या ठिकाणी काय? ऐस्तैसा औदार्याचा कुरुठा श्रीकृष्ण आपू झालिया सुभटा. सर्व सुखाचा वसवटा तोच नोहावा. मग सांगितलं भगवान कसे आहेत? उदारांचा राजा आहे. किंबहुना औदार्याचं घर आहे. श्रीकृष्ण असे भगवान श्रीकृष्ण कुणाच्या स्वाधीन झालेत? ते बायकोच्या नाही, भक्ताच्या. भगवान भक्ताच्या स्वाधीन होत असतो. लक्षात ठेवा. आणि माणसं बायकोच्या स्वाधीन होतात. असा फरक आहे फार मोठा. म्हणून श्रीकृष्ण आपू झालिया सुभटा. भगवान श्रीकृष्ण ज्यांच्या स्वाधीन झाले. अर्जुनाच्या रथी पोय हा सारथी भक्षी पोहे प्रीती सुदाम्याचे. भगवंतानी काय केलं नाही? घोड्याचा खायला सुद्धा केला. काय? सगळी देखभाल भगवंतानी करत आणि हे मालक बसलेले राहतात. असं आहे ते. म्हणून भगवान होतो नोकर आणि भक्त होतो मालक. दास्य करी दासा उणेनच आहे वाढिले ठाईचे भाणे टाकून या धावे. काय ते म्हणून म्हटलं या ठिकाणी तैसा औदार्याचा कुरुठा श्रीकृष्ण आपू झालिया सुभटा. मग का सर्व सुखाचा वसवटा तोची नोहावा. मग विचार करा. सर्व सुखाचं वसतिस्थान तो होणार नाही का? वसवटा म्हणजे वसतिस्थान. सर्व सुखाचं वसतिस्थान आहे तो. सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर. सर्व सुखाचा साठा आहे. सर्व सुखाचा आगर आहे. सर्व सुखाचा सागर आहे. काय? एथ चमत्कार कायसा गोसावी लक्ष्मीकांता ऐसा आता आपुलिया सवेसा मागावा की. एथ चमत्कार कायसा गोसावी लक्ष्मीकांता ऐसा. आता या ठिकाणी काही फार मोठं आश्चर्य का? नाही. का बरं आश्चर्य नाही? अहो जो अधीन झालेला आहे काय आश्चर्य आहे? मला आई म्हणतच नाही, मला आई म्हणतच नाही, मला आई म्हणतच नाही. सारखं तिच्याच मागे पळत होता. आधीन झालं काय करणार तू? आईच्या आधीने का बायकोच्या आधीने? आई बापाच्या आधीने नाही. पोरं बायकोच्या आधीने. मग त्याला कोण लागतं आता? आई बाप नाही लागत. जेव्हा लागायचं तेव्हा लागले. आता नाही लागत आई बाप. काय? म्हणून म्हटलं या ठिकाणी काय हे तर चमत्कार आहे. चमत्कार काय? काय चमत्कार केला बाई या भयानं? चमत्कार नाही भांडणे काही. तुझं पोरग बघ. ती बाई काय करते बिचारी? तिचा काय दोष? आपण का नाव कोणा पोरा नाही ठेवत. आपलं ना ते त्या बायाला नावं ठेवायची.
घेणे देणेच आहे काय. तेव्हा ती बाई दुनिया म्हणे तुझ्या पोरांनी नाचावं का तसं. नाही. सगळ्या आयांना सांगतोय मी काय. तेव्हा अशा प्रकारे मी का सांगतोय की जिथं भगवान जिथं अशा प्रकारे चमत्कार काय असे चमत्कार नाही आहे का. कुणीही देवाची भक्ती केली की तो त्याच्या अधीन होतो. लक्षात काय. आता आपुलिया सवेशा मागावा की. मग आता विचार करा तुम्ही, भगवान जर वश झाले तर मग आपल्या इच्छेप्रमाणे का नाही मागू काय. तुम्हाला काय आपल्याला जी इच्छा होईल ते माग, पण प्रश्न झाल्यावर ना मागायचं म्हणजे का रोज मागायचं का झाल्यावर. रोज मागता जातो देते नाही आणि हे घेते नाही. तो देते कसं देतो. रोज मागायचं नसतं. लक्षात ठेवा. आणि मागितलं तरी नरगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा हेची दान देगा देवा. तुझा विसर ना हे मागायचं. उगी काही मागायचं नाही काय. काय कुत्र्यान मांजऱ्यान पोरगन पोरगन दुनियान हे असं नासक हे मागायचं. आणि तो काही देणार. तुमचं जसं कर्म असेल त्याप्रमाणे होणार. तो कोणाला देत नाही. तैसे ज्याचे कर्म तैसे फल देतो रे ईश्वर. हो केले कर्म त्याची भोगा उपजले मेले. एक चमत्कार काय गोसावी लक्ष्मीकांता ऐसा. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. गोसावी म्हणजे काय. गोसावी अल्लक म्हणणार का. मग गोसावी गोसावी म्हणजे मालक. गोसावी म्हणजे काय मालक. मग गोसावी जिथं मालक भगवंतासारखा लक्ष्मीकांता ऐसा काय लक्ष्मीच्या पतीसारखा जिथं मालक मिळाला म्हटल्यावर मग काय कोणत्या कुठलं कमी आहे का. हो नाही आहे. लक्षात ठेवा. मग कमी असल्यानं नसलं तरी त्याला काही मागायचं. हो इच्छा सुद्धा करायची. फक्त देवा तू एकाला आवडेस. मला कशाची गरज नाही. तू पाहिजे म्हणून बाकी याची गरज हो नाही आहे काय. आता आपुलिया सवेशा मागावा की. मग अशा प्रकारे आपल्या इच्छेप्रमाणे भगवंताला मागावं. भक्ताची काय इच्छा असते. भक्ताला प्रसन्न होतो देव. जे मागत नाही त्याला प्रसन्न होतो. आणि जे रोज मागतात त्याला स्वप्नातही येत आणि देतही. भक्ताला काही द्यायला तयारच असतो. भक्त घेत. भक्ताला फक्त भगवान पाहिजे. बाकीच्याची गरज नाही. म्हणून अर्जुने म्हणितले हे हसून एरे दिधले तिची सांगेन बोलली काय कृष्ण. म्हणून अर्जुने संपलं. अर्जुनाचं बोलणं संपलं. म्हणून अर्जुने म्हणितले ते हसून एरे दिधले काय. अर्जुनाने मागितलं आणि भगवंतानी मोठ्या उत्साहाने हो रडत खडत नाही. त्याच्याकडे काही कमी आहे काय. उत्साहाने भगवंतानी दिलं. तेच जे भगवंत अर्जुनाने मागितलं आणि जे भगवंताने दिलं तेची सांगेन बोलिले काय कृष्ण. अर्जुनाने 2 प्रश्न विचारलेले आहेत. ते 2 प्रश्न लक्षात ठेवा. त्याचं उत्तर आता भगवान देणार आहे. 2 प्रश्न काय विचारले. कर्माचा त्याग का कर्म करायचं. 2 प्रश्न आहेत. तर त्याचं उत्तर आता भगवान काय देतात ते पहा. पुढे सांगितले श्री भगवान उवाच संन्यास कर्मयोग निःश्रेयस कराव भू तयोस्तु कर्म संन्यासात कर्मयोगो विशिष्यते. याचा विचार आपण भगवंताची सेवा चरणी समर्पण करून राहिल्या सेवेचा भाग जो आहे तो आपण त्याचा विचार उद्या करूया. पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव ओम नमः पार्वतीपते हर हर महादेव.
येणे वागिनी कोशावे दोषोनी नदयावे कसायदानी जे काळाची व्यक्ती सांडो तया भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुर्गांचे दिमिरावो विश्वधर्म सूर्य पावो तो देवाची लावो प्राणिनाथ वर्षक सर्व ईश्वर निष्ठांती मांडा अनवरत भूमंडळी भेटून तया भूता सदा कल्पतरुचे चेतना चिंतामणीचे गाव बोलते गे अनर्व विदुषांचे चंद्रमेजे आलाच मार्कंड जे तापहीन हे सदाई सदा सज्जना स्वैरे किंबहुना सर्वसुखी पूर्वमुनी त्रिलोकी गणितवान पुरुषी आनंदी आणि ग्रंथोपजीवे लोके दृष्टा दृष्टविजय भोगावे श्रेतमने श्री विश्वेश्वरावो आवोई ज्ञान सावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया येणे वरे ज्ञान देवो सुखिया येणे वरे ज्ञान देवो सुखिया विठ्ठल सीताराम हनुमान सीता सीताराम